हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत टोस्ट सँडविच. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 4 ब्रेड. आता चारही ब्रेडला आपण बटर लावून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण चारही ब्रेडला बटर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आधी 2 ब्रेडला सॉस लावून घेऊयात. दोन्ही ब्रेडला सॉस लावून घेतल्यानंतर अजून 2 ब्रेड त्याला आपण पुदिन्याची चटणी लावून घेऊयात. तर पुदिन्याची चटणी लावून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे घेतलेले आहेत 1-2 बटाटे मी बॉईल करून घेतले आहेत, त्याचे काप केलेले आहेत. बटाटे, कांदा, त्यानंतर काकडी, टोमॅटो. तर मी ते बीटरूट घेतलेलं नाही आहे, कारण बीटरूट तर जास्त करून कुणाला आवडत नाही, त्यामुळे मी नाही घेतलेलं आहे. इथे मी गाजर घेतलेले आहेत. तर आता ह्यावरून थोडंसं आपण काळं मीठ शिंपडणार आहोत आणि थोडंसं पांढरं मीठ. तर ह्यामध्ये आपण चाट मसालासुद्धा घालू शकतो. माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी काय नाही घातलेलं आहे. आणि ह्यावरून आपण किसणार आहोत आता चीज. तर चीज किसून झाल्यानंतर आता आपण हे बंद करणार आहोत दुसऱ्या ब्रेडने. ज्या 2 ब्रेडला आपण सॉस आणि बटर लावलेलं होतं, आता ते ब्रेड आपण ह्याच्यावरती पलटी मारणार आहोत आणि आता हे आपण ठेवूयात टोस्टरमध्ये. तर जर तुमच्याकडे टोस्टर अवेलेबल नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा सँडविच भाजू शकता. तर आता मी इथे टोस्टरला प्रीहीट करून घेतलेला आहे. तर इथे रेड आणि येलो लाईट आहे. तर सँडविच भाजल्यानंतर येलो लाईट चालू होते. तर आता मी ह्याला बटर लावत आहे वरून. तर तुम्ही अगोदर भाजायच्या अगोदरसुद्धा लावू शकता, पण मी वरून लावते आता भाजून झाल्याच्या नंतर. आता मला अजून एकदा ह्याला भाजायचं आहे, त्यासाठी मी ह्याला पलटी मारून पुन्हा एकदा भाजून घेतलेला आहे. तर आता आपलं सँडविच तयार झालेलं आहे.